रुद्र सरांनी शिरीष काकांना बघितलं? हो अरे पण थोड्या टेन्शन मध्ये काय येतोय? टेन्शन मध्ये म्हणजे काय? त्यांनी काय गडबड केली तर? काही गडबड करणार नाहीत, मी समजवलंय त्यांना. अच्छा, जे तू समजवलंस आणि त्यांनी समजून घेतलं. हो. असं काय समजवलंस? अरे मी त्यांना सांगितलं की हा जरा माझा पर्सनल मॅटर आहे. नंतर त्यांनी मला त्याबद्दल काही विचारलं नाही. वरती असंही म्हणाले की ते कोणाला सांगणारही नाहीत. सच अ जेंटलमॅन. श्रावणी, पोलीस आहेत ते. मग पोलिसांवर आणि चोरांवर कधीही विश्वास ठेवायचा नसतोय. पण मला तरी वाटतंय आपण ह्या पोलिसावर विश्वास ठेवू शकतो. आय ट्रस्ट हिम. आय ट्रस्ट हिम म्हणल्यावर संपला की इशेच एंड झाला. श्रावणी, शिरीष काका आपल्याला लई महत्वाचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय माहिती आहे का? त्यांच्याविषयी साहेबांना आणि अलकनंदा मॅडमांना न कळणे. आता त्या रुद्रला कळालंय म्हणल्यानंतर ते साहेबांनी सांगणारच ना. नाही रे, असं काही होणार नाही. तर ठीक आहे, तुझा विश्वास आहे म्हणल्यावर काय बोलणार, पण आपण सावध राहायला पाहिजे. जय हिंद सर. तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या मिशनसाठी मी बोलवलंय पाटील. तुमच्यासाठी एक लीड आहे. आपण ज्या मुलीच्या शोधात होतो, म्हणजे विश्वंभर साहेबांवर जिने हल्ला केला, ती मुलगी आपल्याला सापडली आहे. खरंच सर? कुठे आहे ते आता? आत्ताच्या आता फोर्स पाठवून तिला उचलतो. थांबा, तुम्ही घाई करू नका. ती मुलगी आता विश्वंभर साहेबांच्या भाचीच्या म्हणजे मोक्षा मॅडमच्या घरी नोकर बनून वावरतीये. काय? उद्या मोक्षा मॅडमच्या घरी खूप मोठी पूजा आहे आणि विश्वंभर सर स्वतः जातीनं हजर राहणार आहेत. त्यामुळे ती मुलगी विश्वंभर साहेबांवर हल्ला करण्याचे चान्सेस 100% आहेत. सर मग आपण आताच तिथे जाऊन तिला ताब्यात घेतलं तर? तिला जर पकडायचंच असतं तर मी आजही पकडू शकलो असतो, पण मी तसं केलं नाही, कारण मला तिला रंगे हात पकडायचंय. तिची हिंमत कशी होते ना, हेच बघायचंय मला. सर मग उद्याची प्लॅनिंग काय असेल? मी स्वतः विश्वंभर सरांबरोबर राहत असेन. त्यांची सुरक्षा मी बघीन, पण बाहेर आपली फोर्स तैनात असायला हवी, सज्ज असायला हवी. आणि हे सगळं गुपचूपपणे झालं पाहिजे. बाहेर कोणालाही संशय सुद्धा आला नाही पाहिजे. हो सर, अगदी तसंच होईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आता आपण जे बोललो ते या केबिनच्या बाहेर जाता कामा नये. येस सर. कारण जर चुकूनही त्या मुलीला संशय आला, तिला कळलं, कल्पना आली, तर ती सावध होऊ शकते आणि आपला सगळा प्लॅन फ्लॉप होऊ शकतो. ओके? हो सर. काळजी घ्या आणि तयारी करा. जय हिंद सर. उद्याचा दिवस खूप मोठा असणार आहे. आत्तापर्यंत त्या मुलीने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकली असेल, पण उद्या सूर्यास्त व्हायच्या आत ती मुलगी लॉकअपमध्ये असेल. आणि हा या रुद्रप्रतापचा शब्द आहे. पण शिरीष काकांना इकडे आणायचं कसं मला ते कळना झालंय. कारण की साहेब तिथं उद्या जाणार म्हणल्यानंतर रुद्र बी जाणार, आणि रुद्र तिथं गेले ते विचारणार शिरीष काका कुठे आहेत म्हणून. शुभू नाही विचारणार आहे ते, सांगितलं ना मी तुला. एवढं ओळखायला लागलीस त्यासनी? एक दिवस झाले त्यासनी येऊन. अरे हो बरोबर आहे, पण तरी सुद्धा ओळखते मी त्यांना आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर. श्रावणी, एखाद्यावर एवढा लगेच विश्वास ठेवणं बरं नाही. शुभू, आता माझ्या बरोबर वाद घालत बसण्यापेक्षा शिरीष काकांनी इथे आणायचं कसं ह्याचा जरा विचार करतोस का? हा, आपण असं करू शकतो, शिरीष काकांना तिथून पहिल्यांदा हलवायचं. साहेब आणि सगळे लोक तिकडे गेले की मग शिरीष काकांना इथं बंगल्यात घ्यायचं. बरोबर? हो बरोबर आहे. अरे पण बंगल्याची सिक्युरिटी किती टाईट केली आता. कोणी मला काही विचारलं तर? मॅडम, सिक्युरिटीचं काय बोलायलाय? श्रावणी, तू साहेबांची मुलगी आहेस, तुला कोण विचारणार आहे? हो सॉरी, मी करीन सगळं. साहेबांचा. हा साहेब. शिबू, उद्या सकाळी लवकर आहे. एक महत्वाचं डिस्कशन करायचंय आणि पूजेला जायचंय. आणि पूजेवर निघालास की आणखीन काही महत्वाच्या ठिकाणी जायचंय. हो साहेब, नक्की येतो. काय झालं? श्रावणी, उद्याचं सगळं तुला एकटीला मॅनेज करायला लागणार आहे. का? साहेबांची सकाळपासून महत्वाची कामं आहेत, मला जायला लागणार त्यांच्यासोबत. अरे तू काय बोलते? मी एकटी कसं करणार सगळं? शिबू, मतदारसंघामध्ये वारं कसं आहे, लोक नक्की काय विचार करतात, या सगळ्याची माहिती आपल्याला लागेल. साहेब, ही माणसं सगळीकडे कामाला लावले, रिपोर्ट आपल्याला कळेलच. आणि भैया, शुभूला आणि मला असा अंदाज आहे की मतदारांचा जो कल आहे ना, तो आपल्या बाजूनेच असेल. हे कल आपल्या बाजूने असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण विरोधक काय आणि कसा विचार करतील ना, त्याचा काही भरोसा नाही. त्यामुळे आपल्याला जरा अलर्ट राहावं लागेल. खरंय. बरं पृथ्वी, नंदाकला अचानक दिल्लीला जावं लागलंय. त्या मॅडीचा ॲक्सिडेंट झालाय.
ऍक्सिडेंट? बरेच नव्हते? तो बरा आहे, पण आता तिच्याऐवजी पूजेला मला जावं लागणार आहे, आणि तेही लवकर. भैया मग निघूया आपण. नाही, पण त्याआधी एका ठिकाणी जाऊन महत्वाचे पेपर्स आणायचे. साहेब, पेपर्स मी आणतो, तुम्ही पूजेला जावा. नाही शुभ, तू मला माझ्या बरोबर हवायस. काय, मोक्षाला मदत करणं ही जबाबदारी आहे आपली. ठीक आहे साहेब. आणि त्याआधी आणखीन एका ठिकाणी जायचंय, तिथेही तू मला बरोबर लागणार आहेस. भैया मी जाऊन घेऊन येतो पेपर्स. नाही पृथ्वी, मला असं वाटतंय की आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे विभाग आहेत ना, त्या विभागांमध्ये जेवढी संभाव्य मतं आपल्याला मिळणार आहेत ना, त्या सगळ्याची यादी लागणार आहे. सो ते खूप महत्त्वाचं काम आहे. तो रिपोर्ट पूर्ण कर असं मला वाटतंय. बरं ठीक आहे. मग साहेब, पेपर्स कोण आणणार? पेपर तुझी असिस्टंट आहे ना, तिला सांग. मला नाही जमणार. म्हणजे एक महत्वाचं काम आहे मला. ड्युटीवर असताना काही महत्त्वाचं आणि पर्सनल नसतं हे समजावून सांग तिला. पेपर्स करेक्ट केले ना की शुभला फोन करून कळव. असिस्टंट मॅडम, पेपर्स महत्वाचे आहेत, तुम्हाला आणायलाच लागतील. चला निघूया. काय चाललंय? फोन बाजूला ठेवून सांगितलं ते कर. काय चाललंय शुभू? हा, अरे असिस्टंट तुझी गेली का नाही अजून ती? हो सर. मॅडम, तुम्हाला लगेच निघायला लागेल आणि महत्त्वाचे पेपर्स आहेत, आणि पेपर मिळाले की मला फोन करा. हां, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो. लगेच. ही मोक्षा एवढ्या टेन्शन मध्ये काय? आणि अचानक खुश व्हायला काय झालं हिला आता? सोनाली, ऐक ना. नाही मॅडम, तू शिरीष काकांना घेऊन श्रावणीकडे जा. श्रावणी आता येतेच आहे. हा काय म्हणजे आजपासून मला श्रावणीताईंकडे काम करायचंय आणि शिरीष काका पण तिथेच राहणार काय? नाही ग, आजपासून नाही, काही तासांसाठी फक्त तुला शिरीष काकांना घेऊन श्रावणीकडे राहायचं, एवढंच. ती कसं आहे ना, आपल्याकडे पूजा आहे, मग शिरीष काकांना त्या धुराचा आणि माणसांचा आवाजाचा त्रास होईल ना. मग डॉक्टर म्हणालेत की त्यांना ह्या सगळ्यापासून लांब ठेवा, म्हणून देशील ना लक्ष? वय